हॅलो एव्हरीवन, मला आज माझ्या घरची स्लॅब टाकायची होती. पण मला जी स्लॅब टाकायची होती ती फक्त मला माझ्या घराच्या बाजूला 4 फूट टाकायची होती. आणि 4 फूट तर रुंदीला होती, पण लांबीला होती 26 फूट. त्याच्यामुळे मिस्त्रीनं बघा आपलं बाजूला सेंटरिंग वगैरे सगळं ठोकून तयार केलेली होती. फक्त थोडीशी जागा शिल्लक होती, पण त्या ठिकाणी मिस्त्रीला उभा राहायला बरोबर जागा होत नव्हती. त्याच्यामुळे मिस्त्री बघा कसा असतोय, मिस्त्री म्हणतोय सेंटरिंग बरोबर लागली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला खालून सुद्धा बल्ली धरण्यासाठी माणूस हवा आहे. तर बघा खाली माणूससुद्धा आहे, तरी हा मिस्त्री म्हणतो खाली माणूस नाही आहे. मग मी आवाज दिलं तर मिस्त्री हसायला लागला. तर मिस्त्री भाऊला म्हटलं, भाऊ म्हटलं खाली माणूस आहे आणि तो तर बल्ली धरून उभा आहे म्हटलं. तर मिस्त्री म्हणते मी त्याला नाही हसत आहो म्हणते, मी म्हणते हा बघ म्हणते हा आमचा पिंटू दादा. तर पिंटू दादा खिळा कसा मारतो त्याच्यामुळे मी हसलो म्हणते. मिस्त्री दादा म्हणते या साईडची स्लॅब आपल्याला फोडावं लागते म्हणते, कारण की हा एक जॉईंट आहे म्हणते, तर जॉईंट बरोबर झाला पाहिजे म्हणते, नाही तर पाणी गरम म्हणते याच्यामध्ये म्हणते. त्याच्यामुळे ड्रिल मशीन तू पटकन घेऊन ये म्हणते. ड्रिल मशीन आण म्हणते, मी बरोबर करून देतो म्हणते. बघा ड्रिल मशीन आणलो. मिस्त्री दादाने आपल्या हातात ड्रिल मशीन घेतली. ड्रिल मशीन घेतल्याच्या नंतर दादा म्हणते मला चालवता येत नाही. अरे म्हटलं चालव, काही फरक नाही. तर बघा हे ड्रिल मशीन मिस्त्री दादा चालवत आहे. तर ड्रिल चालवता हे बघा ड्रिल कशी चालवत आहे मिस्त्री भाऊ आमचा. अरे यार, आमची तर स्लॅब पूर्ण तोडून टाकेल. ड्रिल मशीन चालू असताना आमचा पूर्ण स्लॅब जो होता तो कंपन करत होता. आता कंपन करत असताना मी मिस्त्री दादाला म्हटलं थोडंसं प्रेशर कमी कर. मिस्त्री भाऊ म्हणे या मशीनचं मला काही समजत नाही म्हणे, मी जसं फोडता येईल तसं स्लॅब फोडतो म्हणे. कारण की म्हणे याच्यामध्ये आपल्याला जाईंट मारावं लागेल म्हणते. जाईंट मारण्यासाठी आपल्याला मग उद्याच्या दिवशी म्हणशील म्हणते की या साईडहून आपली स्लॅब गरली आणि पाणी येईल म्हणते. आता पाणी येतील म्हटल्याच्या नंतर मिस्त्री भाऊची ऐकावंच लागेल आपल्याला. मग पुन्हा मिस्त्री भाऊला म्हटलो तू आपला पटपट काम उरक म्हटलो. तर मिस्त्री भाऊने बघा आपली ड्रिल धरली आणि ड्रिल धरून स्लॅब फोडण्यासाठी ड्रिल बरोबर चालवायला सुरुवात केली. हे बघा झूम करून तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा ड्रिल कशी चालत आहे. ड्रिल चालवता मिस्त्री दादा म्हणते आता माझी जिरली म्हणते, मी काय आता या ड्रिलला हात लावत नाही म्हणते. मग मिस्त्री भाऊला कसा बसा तयार करून पुन्हा म्हटलं दादा म्हटलं तू आपली मशीन चालव म्हटलं. आता थोडंसंच काम राहिला म्हटलं, हत्ती गेला आणि शेपूट राहिली म्हटलं. आता शेपूट राहिली म्हटल्यावर मग मिस्त्री भाऊलाही ताव आला. एकदम जोराजोरानं तोही आपलं काम करायला तयार झाला. आता काम करता बघा कशी स्लॅब फोडत आहे आपलं मिस्त्री भाऊ. तर आपल्याला पूर्ण हे 4 फुटाची स्लॅब जो आहे हे जुन्या स्लॅबला आपल्याला जॉईन करायची होती. त्याच्यामुळे मिस्त्री दादा स्लॅब फोडण्यासाठी तयार झाला होता. हे बघा स्लॅब कशी फोडत आहे आपलं मिस्त्री दादा. पण हे जे ड्रिल मशीन होती हे जवळपास 20 किलोची आहे म्हणत होता, त्याच्यामुळे मला काही जमत नाही. अरे मिस्त्री दादा म्हटलं सगळंच जमते. जेव्हा सेंटरिंग तुम्ही ठोकता तर सेंटरिंग ठोकायला तुम्हाला जमतं आणि हे मशीन चालवायला जमत नाही का म्हटलं. असं म्हणत नाही तर अजून मिस्त्री भाऊला ताव आला आपला.